MDH चणा मसाला। आता छोले असो किंवा चवळी, पांढरे चणे असो किंवा काळे चणे, सगळं काही कमाल बने। MDH। शरद पवार गटामधले आमदार प्रचंड अस्वस्थ आहेत। त्यांची इच्छा आहे की भाजप सोबत जावं अशी माहिती समोर येते, मात्र शरद पवार त्यासाठी तयार नसल्याची देखील माहिती। असं आहे की भारतीय जनता पार्टीला एक प्रकारचा रोग जडलेला आहे। दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांबद्दल, आमदारांबद्दल, खासदारांबद्दल रोज एक नवीन अफवा पसरवणं आणि आमच्या पक्षाची प्रतिमा आणि आमच्या पक्षाची ताकद आणि आमच्या पक्षाबद्दल लोकांचं प्रेम किती वाढलंय असा खोटा आभास निर्माण करणं हा भारतीय जनता पार्टीला लागलेला रोग आहे। परंतु कळत नकळतपणे भारतीय जनता पार्टी हे आपल्या विचारांचा पराभव होतोय हे विसरले। गेली आता जो RSS स्थापन झाला त्या स्थापनेला आता 100वे वर्ष सुरू आहे। 100 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये सुद्धा हे लोक स्वतःच्या विचारांचे, स्वतःच्या आयडिओलॉजीचे, स्वतःच्या विकास कामाचे आणि स्वतःचे असे नेतृत्व आणि लोकप्रतिनिधी उभे करू शकले नाहीत। हा त्यांच्या आयडिओलॉजीचा पराभव आहे हे ते विसरतात आणि म्हणून रोज दुसऱ्या पक्षामध्ये तयार झालेली नेतृत्व आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न करायचा आणि आपला पक्ष किती मोठा होत चालला आहे हे दाखवण्याचं काम करायचं। परंतु ही सत्तेची आलेली सूज आहे आणि ज्या दिवशी सत्ता जाईल त्या दिवशी केवळ ही सूज जाणार नाही तर एखाद्याला आलेली सूज आणि त्या सूजीनंतर ती सूज कमी झाल्यानंतर त्या स्किनची अवस्था काय होते याबाबत मी भाष्य करू इच्छित नाही, ती अवस्था या पक्षाची होईल। पण ही आयडिओलॉजी म्हणजे हा संघाचा पराभव आहे, नेतृत्व तयार करू शकला नाही की भाजपचा पराभव? असं आहे की भाजपाची मातृसंस्था ही संघ आहे आणि संघाच्याच मुशीतून तयार झालेले भाजपाचं नेतृत्व आहे। त्यांच्या विविध शाखा आहेत, त्या शाखांच्या माध्यमातून शेवटी राजकर्ता पक्ष म्हणून, राजसत्तेवर येणारा पक्ष म्हणून हा भाजप आहे आणि बाकीच्या त्यांच्या शाखा आहेत आणि म्हणून त्या शाखांचं हे अपयश आहे, पर्यायानं भाजपाचंच हे अपयश आहे। आता चर्चा आहे की मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीचे कुठेतरी संघ मैदानात उतरणार आहे अशा पद्धतीचे। संघ कधी उतरत नाही मैदानात, संघ नेहमीच उतरतो। संघ हा नेहमी फक्त उतरतो तो भाजपाच्या बाजूने उतरतो। एरवी राम मंदिर बांधायचं असेल, देशामध्ये हिंदुत्वाचा प्रचार करायचा असेल, प्रसार करायचा असेल तर सगळ्या जाती धर्माच्या लोकांच्याकडे जायचं, सगळ्याच्या पक्षांच्या लोकांच्याकडे जायचं। परवांच्या राम मंदिराच्या उभारणीमध्ये सगळ्या जाती धर्माच्या लोकांकडून यांनी वर्गणी गोळा केली, इव्हन मुस्लिम समाजाकडून सुद्धाही वर्गणी यांनी गोळा केली आणि निवडणूक आली की प्रचार फक्त भाजपाचा करायचा। ही यांची आता नीती जी आहे किंवा यांची जी दुहेरी वृत्ती आहे ही हळूहळू लोकांच्या लक्षामध्ये यायला लागलेली आहे। त्यामुळं ते नेहमीच उतरतात। पण महाराष्ट्र, मुंबई हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानी विचाराचा महाराष्ट्र आहे। आम्हाला माहिती आहे कालपर्यंत सगळी राज्य आणि महाराष्ट्र राज्य हे 2 गुजराती नेत्यांकरता पाहिजे होतं, आता 3 गुजराती नेत्यांकरता मुंबई महानगरपालिका पाहिजे। 2 गुजराती नेते राज्यातले मधले आणि एक व्यापारी अदानींसारखा नेता, अशा 3 नेत्यांकरता ही मुंबई ताब्यात घेण्याचा आटापिटा चालला आहे। परंतु महाराष्ट्र हा स्वाभिमानी छत्रपती शिवाजी महाराजांच्या, शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे। माझी खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचं हे स्वप्न धुळीस मिळाल्याशिवाय राहणार नाही। दोन्ही भावांची एकत्र येण्याची चर्चा होते मात्र एकत्र येत नाही। आम्ही अजूनही आशावादी असं संजय राऊत म्हणतात, तर तिकडे काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी आरोप केला की भाजप यांना एकत्र येऊ देणार नाही। 100% बरोबर आहे, दोघेही बोलले ते बरोबर आहे। आमचे नेते संजय राऊत म्हणाले त्या पद्धतीनं मी सुद्धा अजून आशावादी आहे। पण त्याचबरोबर भाजपा हे 2 भाऊ, 2 पक्ष, 2 नेते आणि एकत्र येणार कसे नाहीत आणि घराघरामध्ये भावाभावांमध्ये भांडण करून आपला राजकीय स्वार्थ कसा साधला जाईल याचा विचार करतायत। आपण बघितलं असाल तर काही संस्थांनी नुकताच मुंबईचा सर्वे केला आणि त्या सर्वेमध्ये जर 2 भाऊ म्हणजे उद्धवसाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे जर एकत्र आले तर उद्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये होणाऱ्या मतदानाच्या 54% मतदान
ह्या दोन भावांच्या युतीला मिळेल आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टी हादरलेली आहे, घाबरलेली आहे, तंतरलेली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या बाबतीत तुम्ही काही सर्वे केलेला आहात का? स्वबळावर ही निवडणूक लढणार की महाविकास आघाडी म्हणून सामोरं जाणार? असं आहे की नागपूर महानगरपालिकेमधलं आमचं स्थान, आमची ताकद याचा मला पुरेपूर अंदाज आहे. मला अंदाज नाही अशातला भाग नाही आणि मी हवेमध्ये गोळीबार करणारा कार्यकर्ता नाही. पण एक मात्र सांगतो की आजपर्यंत आमच्या पक्षाला योग्य ते स्थान, योग्य ती संधी या महानगरपालिकेमध्ये मिळाली नाही. त्याचबरोबर विदर्भामध्ये अन्य भागात सुद्धा मिळाली नाही आणि म्हणून आमचा पक्ष, आमच्या पक्षाचे या ठिकाणचे पदाधिकारी आणि पक्षाचे कार्यकर्ते संधीची वाट बघतायत. मला असं वाटतं की त्यांना योग्य ते संधी मिळाली तर निश्चितपणे ते करिश्मा करून दाखवतील. योग्य संधी म्हणजे स्वबळावर किती जागा लढवण्याची तयारी? आज तरी ज्या 151 जागा आहेत त्या 151 जागांचा आढावा मी 6 महिन्यापूर्वीच घेतलेला आहे, अनेक बैठका घेऊन. आता नगरपालिकांच्या निवडणुकीला तोंड फुटलेलं आहे. आज मी आणि माझे सहकारी विजयराव कदम आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. आम्ही आमच्या सहकाऱ्यांकडून, मी कधी आमचे कार्यकर्ते म्हणत नाही, आमच्या सहकाऱ्यांकडून आमची इथली वस्तुनिष्ठ परिस्थिती आम्ही समजून घेऊ आणि या संदर्भातला अहवाल आम्ही आमचे पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्याकडे देऊ. निर्णय ते घेतील. तरी किती उद्दिष्ट ठेवलं आहे? म्हणजे 151 जागा आहे, किती उद्दिष्ट ठेवला आहे? नाही, अजून त्याचा अभ्यास केला नाही. आज अभ्यास करेन आणि नक्की सांगेन. म्हणजे रोहित पवार सुद्धा अशा पद्धतीने म्हणतात की जिथं जो मोठा भाऊ असेल किंवा ज्याची ताकद जास्त असेल तिथं त्यांनी लढावं आणि आम्हाला सोबत घ्यावं. म्हणजे कुठेतरी ज्या ज्या पक्षाची ताकद असेल महाविकास आघाडीवर त्यांनी त्या ठिकाणी लढलं, इतर पक्षांसोबत असं महायुतीचा विचार झाला पाहिजे, महाआघाडीमध्येच लढले पाहिजे असाही विचार. खरं आहे, ते काहीच चुकीचं नाही आहे. आज समोर एवढं अगदी राक्षसी बहुमत मिळालंय विधानसभेमध्ये, तरीसुद्धा ते महायुती म्हणून लढतायत. आज आमची थोडीशी बाजू नाही म्हटलं तरी कमी आहे. त्यामुळं आम्ही आघाडी म्हणून समन्वयानं, समंजसपणे आणि आपापली ताकद ओळखून जर लढलो तर त्याचा फायदा आघाडीला होईल, याबद्दल काही दुमत असण्याचं कारण नाही. तुमच्या सहकाऱ्यांच्या मनात आहे की ही जागा स्वबळावर लढावी? कोणाचा? असं आहे की आपल्या हिंदू धर्मामध्ये आणि आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये कोणाचाही वाढदिवस असला तर त्याच्याबद्दल अभिष्टचिंतन केलंच जातं, त्यांना शुभेच्छा दिल्या जातात. त्याच पद्धतीनं राजसाहेब ठाकरेंना मी माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि माझ्या पक्षाच्या वतीनं मनपूर्वक शुभेच्छा देतो. काल माझे नेते माननीय आदित्यजी ठाकरे यांचा वाढदिवस होता, परंतु परवांच्या दिवशी अहमदाबादला झालेली जी काही दुर्घटना आहेत त्या दुर्घटनेसंदर्भामध्ये, त्या दुःखामध्ये सहभाग होऊन त्यांनी आपला वाढदिवस साजरा केला नाही. आज पुन्हा त्यांना मी एकदा माझ्या वतीनं, माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीनं शुभेच्छा देतो. वाह, काय आता मिळाली का चव? होय तर आता मिळाली खरी चव. MDH चंकी चाट मसाला, जीवनाला खऱ्या चवीचे रंग. असली मसाले सच सच MDH. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.